नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये भरपूर दिवसानंतर। तर ज्या प्रकारे मी सांगितलं की आपण कंटेंट बेस्डच व्हिडिओ बनवतो, त्याच्यामुळे रेग्युलर व्हिडिओज जे फुल फ्लेज व्हिडिओ असतात ते नाही टाकायला जमत। काही अपडेट असेल किंवा काही पर्टिक्युलर गोष्ट असेल जी एक्सप्लेन करायची असेल किंवा सांगायची असेल तरच मी व्हिडिओ बनवतो। आणि जे आपले सॅम्पल फ्लॅटचे रिगार्डिंगचे आहेत तर सध्या थोडं स्केड्यूलमध्ये बिझी चालू आहे, त्याच्यामुळे आय थिंक 19 किंवा 21 डिसेंबर नंतर आपण सॅम्पल फ्लॅटच्या रिगार्डिंग स्टार्ट करणार आहोत। तर ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल, तर ते सुद्धा तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल प्रॉपरली, ते पण डिटेल्ड व्हिडिओ। तर आजचा आपला व्हिडिओ आहे तो आहे सिलेक्ट माय सिडको होमच्या रिगार्डिंग ज्या काही अपडेट्स आलेल्या आहेत नवीन त्याच्यावर आधारित आहे। तर चला आपण सुरुवात करूया। त्या अपडेटसाठी ज्या 2-3 अपडेट्स आहेत त्या द्यायच्या आहेत, ज्या तुमच्या गरजेच्या सुद्धा आहेत आणि चांगल्या गोष्टी पण आहेत एका साईडून, आणि काही बहुतांश लोकांना म्हणजे आता 100 पैकी आपण जर बघायला गेलो तर 60 ते 70 लोकांसाठी निराशाने ते किंवा एक फ्रस्ट्रेशनने ते कमेंट करणारच मला माहीत आहे। तर व्हिडिओकडे जाण्यापूर्वी अजून एक गोष्ट सांगायची होती, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही। ज्या काही आपल्या सिडकोच्या रिलेटेड अपडेट्स आहेत त्या आपण आणणार आहोत आणि नवीनसुद्धा आपला प्रोसेस आपण स्टार्ट करणार आहोत, जिथे आपण मोस्टली टार्गेट करणार आहोत प्रायव्हेट प्रॉपर्टीजला। तिकडे जाऊन आपण दाखवणार आहोत रिजनेबल अमाऊंट आणि सगळ्या गोष्टी नीटप्रमाणे एक्सप्लेन करून सांगणार आहोत। तर त्या गोष्टीसुद्धा हळूहळू स्टार्ट करणार आहे। त्याच्यासाठी पहिलं पूर्ण रिसर्च करतो आहे मी की आपण जिथून सुरुवात करणार आहे, ज्या गोष्टी आपल्याला द्यायच्या आहेत त्या आपण पहिल्या स्वतः अंडरस्टँड करून मग करूया। तर चला सुरुवात करूया। तर आजचा जो आपला सिलेक्ट माय सिडको होमच्या रिलेटेड आहे अपडेट आहे ती आहे की आज आहे बुधवार 11 डिसेंबर। आजची जी तारीख आहे ती लास्ट तारीख होती, बट आय थिंक ही डेट पुन्हा एक्सटेंड झालेली आहे। तर हीच अपडेट द्यायची होती की 23 डिसेंबरपर्यंत बहुतेक ही अपडेट पण होईल आता की 23 डिसेंबरपर्यंत बहुतेक ही डेट एक्सटेंड करण्यात आली आहे किंवा करण्यात येणार आहे, केलीच असेल आता। तर ज्याप्रमाणे मी आता बघितलं अजून तरी काही अपडेट झालं नव्हतं, अजूनही 11 डिसेंबरच दाखवत होतं, बट ती अपडेट होईल आणि अजून थोडे दिवस भेटतील। सेकंड अपडेट ही होती की टोटल ज्या लोकांनी रजिस्टर केलं आहे आत्तापर्यंत, म्हणजे जेव्हापासून 11 ऑक्टोबरपासून ते ॲज ऑन 7 ते 8 डिसेंबरपर्यंत किंवा 9 डिसेंबर पकडा, 1,06,000 लोकांनी आत्तापर्यंत रजिस्टर केलेलं आहे। तर माझ्या मते सिडको महामंडळासाठी हा आकडासुद्धा थोडा कमीच आहे। तर मे बी तो आकडा अजून वाढावा, भरपूर लोकांनी रजिस्टर करावं। या गोष्टींमुळे किंवा या त्यांच्या हेतूमुळे त्यांनी अजून 10 ते 12 दिवस एक्सटेंड केलं असेल, करावं लागलं असेल। तर ही एक गोष्ट होती। आणि टोटल जी अनामत रक्कम भरायची होती ती माझ्या मते बघायला गेलं तर ही भरपूरच एक निराशाजनक अशी गोष्ट आहे की फक्त 37,394 लोकांनीच आत्तापर्यंत अनामत रक्कम भरलेली आहे। तर मे बी ही एक गोष्ट यासाठी आहे की सिडकोने प्राईस डिक्लेअर नाही केलेल्या आहेत। भलेही तुम्ही एरिया स्क्वेअर फीट वगैरे किती आहेत, लोकेशन आहेत, पोझिशन आहेत, या सगळ्या जरी गोष्टी रिव्हील केल्या असतील, पण लोकांना ज्या किमती आहेत त्या किमतींवरती त्यांचा फोकस असतो की किमती किती असतील त्याप्रमाणे ते त्यांचा बजेट करून सगळ्या गोष्टी करतात आणि मग पुढची काय ती आहे ती प्रोसेस चालू करतात। तर माझी एक विनंती आहे सिडकोकडे की त्यांनी किमती जाहीर कराव्या। किमती जाहीर केलं तर तुम्हाला बहुतेक अजूनसुद्धा म्हणजे जो आता पुढच्या 10-12 दिवसाचा गॅप आहे, जे रजिस्ट्रेशन पूर्ण 1.5-2 महिन्यात नसतील झाले त्याच्या 30 ते 40% इन्क्रीज होऊन रजिस्ट्रेशन होतील। तर हीच एक विनंती आहे सिडकोकडे की जर त्यांनी डेट एक्सटेंड केलीच आहे आता तर त्यांनी किमतीसुद्धा जाहीर कराव्या, म्हणजे त्याप्रमाणे
जो पुढचा प्रोसेस आहे त्यासाठी लोक उत्साहाने बाकीच्या सगळ्या गोष्टी करतील आणि जो 1,06,000 आहे तो वाढून 30-40% पुढे जाईल असं मला वाटतं. तर त्याच्यावरती त्यांनी नक्की विचार करावा. अदर दॅन दॅट आता जे EWSसाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या रिगार्डिंग जे रजिस्ट्रेशन आहे ते पनवेल महानगरपालिकेमध्ये स्टार्ट झालेलं आहे. सो ज्यांनासुद्धा ऑफलाईन करायचं असेल कारण ऑनलाईन माझ्यामध्ये अजूनसुद्धा होत नाही आहे, तर तिथे जाऊन ते करू शकतात. ऑलरेडी तिकडे गर्दी झालेली आहे असंसुद्धा न्यूजमध्ये आलेलं होतं, ज्या अपडेट्स भेटलेल्या आहेत त्याप्रमाणे. तर ही एक गोष्ट होती. त्याच्या व्यतिरिक्त आता जर डेट एक्सटेंड केलेली तर आपल्याला माहिती पडेलच, ती झालीच असेल. याच गोष्टींची तुम्हाला अपडेट द्यायची होती की डेट एक्सटेंड झालेली आहे, किती लोकांनी आतापर्यंत रजिस्टर केलं आहे, कोणी अनामत रक्कम किती हजार लोकांनी भरलेली आहे. आणि सिडकोच्या साठी आपल्याला एक रिक्वेस्टसुद्धा करायची होती जी आपण आता केलेली आहे की किमती जाहीर करून प्लस जे EWS आहे या सगळ्या गोष्टी. तर या सगळ्या 4 ते 5 अपडेट आपण आता कव्हर केलेल्या आहेत. तर या अपडेटमुळे तुम्हालासुद्धा काही इन्फॉर्मेशन भेटली असेल आणि जर तुम्हीसुद्धा थोडंसं कमेंट्समध्ये त्यांना सांगितलं सिडकोला वगैरे की तुम्ही किमती जाहीर करा, सो माईट बी किमती जाहीर होऊ शकतात. कारण आता एवढ्या वेळ अपडेट येऊनसुद्धा किमती नाही जाहीर झालेल्या आहेत. तर माझ्या मते तुम्हीसुद्धा कमेंट करून वगैरे जर केलं तर ती बाकीचे लोक जे रजिस्टर करणार आहेत आणि कमेंट्स करणारे सुद्धा रजिस्टरच करतात, तर ती तुम्हालासुद्धा एक मदत होईल की किमती जाहीर केलं की तुम्हाला प्रॉपरली तुमचा पुढचा प्रोसेस कळेल. कारण भरपूर जणांचं डॉक्युमेंटेशन झालेलं आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, पण किमती जाहीर केलेल्या नाही आहेत म्हणून त्यांना नाही कळत आहे की आपण कुठे करावं रजिस्टर, कुठे नाही करावं. ज्याप्रमाणे मी सांगितलं की जी लोकेशन प्रेफरन्स सगळ्यात देत आहेत, एक तर आहे वाशी ट्रक टर्मिनल्स आणि दुसरी जी आहे खारघर रेल्वे स्टेशन आणि खारघर बस टर्मिनस. या ठिकाणी जे आहेत जे प्रेफर लोकेशन आहेत लोकांच्या, जर त्यांना किमती माहीत नसेल त्यामुळे त्यांना ती पण भीती असेल. तर माझी ही रिक्वेस्ट पुन्हा एकदा सिडकोकडे होती की तुम्ही किमती जाहीर करा, म्हणजे लवकरात लवकर रजिस्ट्रेशनचा जो रेशो आहे किंवा पर्सेंटेज आहे तो इन्क्रीज होईल. तर या सगळ्या गोष्टींची अपडेट द्यायची होती. भरपूर जणांनी ऑलरेडी याच्यावरती अपडेट भेटली असेल, बट जस्ट एक मी एक अपडेट अजून एक रिक्वेस्टसुद्धा केलेली आहे. तर ह्याच गोष्टी सांगायच्या होत्या मला. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल त्यासाठी सगळ्यांचं धन्यवाद. पुन्हा एकदा सांगतोय मी, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे दुसरेसुद्धा व्हिडिओज आहेत, ट्रॅव्हल ब्लॉग्स आहेत, बाकीच्या जे इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. तर फक्त एक सिडकोचा जो आहे तोच आपला एक कंटेंट नाही आहे, बाकीसुद्धा आपले कंटेंट बेस्ड व्हिडिओज आहेत. तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघा, तुम्हाला ते नक्की आवडतील. त्याच्या थ्रू पण तुम्हाला काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन भेटेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला आहे हीच इच्छा आहे माझी. तोपर्यंत आपण अजून एक नवीन कंटेंट बेस्ड व्हिडिओ थ्रू भेटूया. बघूया काही मदत होते का, तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढच्या अपडेटसाठी. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांचं धन्यवाद.